गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता आहे ना, बघा 2-3 दिवसावर दत्त जयंती आलेली आहे। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आलेला हा आनंदच आहे ना, या आनंदाची भरती आहे। कारण जेव्हा दत्त जयंती येते ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये पूर्ण वातावरण ऊर्जामय झालेलं असतं। म्हणून याच संधीचा फायदा आहे ना, प्रत्येक मनुष्यानं घ्यायला हवा। आता ही दत्त जयंती येणार आहे ना, बघा येत्या 4 डिसेंबरला 2025 रोजी, आणि सगळ्यात साक्षात्कार म्हणजे सगळ्यात ऊर्जावान तो दिवस असणार आहे। कारण ती गुरुवारी दत्त जयंती आहे ना, दत्तगुरूंचा वार गुरुवार आहे। आणि हा गुरुवार भगवान श्री दत्तात्रयांचा समर्पित असणाराच दिवस आहे ना। आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर ती आलेली आहे ना। त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आहे। म्हणजे दत्त जयंती गुरुवारी येत असल्यानं तो दिवस अधिक शुभ होतो ना। कारण गुरुवार दत्तगुरू आणि दत्तावतार यांच्या पूजेसाठी समर्पित आहे। म्हणून यंदा या 2025 मध्ये आहे ना, ही दत्त जयंती अतिशय खास आहे, अतिशय विशेष मानली जाणार आहे। कारण यावर्षी या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे। आता तुम्ही विचार कराल की हा योगायोग काय आहे बरं? बघा हा योग आहे ना, पुन्हा पुन्हा येत नाही। या दत्त जयंतीला आहे ना, हा गजकेसरी योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे ना, हे शुभ संयोग आहेत ना, हे 3 योग आहेत। म्हणजे गजकेसरी योग गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झाला होता। तर अमृत सिद्धी योग आहे ना, हा कृतिका नक्षत्रांचा संयोग देखील हा महत्त्वाचा मानला जातो। मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला या मृग नक्षत्रावर या प्रदोष काळामध्ये दत्तात्रयांनी अवतार घेतला। त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते। म्हणून दत्त महाराजांचा पाळणा आहे ना, हा संध्याकाळी झाडवला जातो। म्हणून यावर्षी 2025 मध्ये हा दत्त जयंतीला गुरुवार येतोय ना, त्यामुळं दत्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे। आपल्या जीवनात सुद्धा आनंदी आनंद होणार आहे। आणि या दत्त महाराजांच्या जयंतीचा हा सोहळा आहे ना, हा प्रत्येक दत्तभक्तासाठी पावनच दिवस ठरेल ना। म्हणून या दिवशी या दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेची मूर्तीची आहे ना आणि पादुकांची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे। बघा या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी एक गोष्ट प्रत्येकानं करायची आहे। दत्तात्रयांचं जिथे मंदिर असेल, बघा त्या मूर्तीच्या पायाजवळील तुम्हाला जेव्हा फूल जरी भेटेल ना, झेंडूचं फूल असू द्या किंवा दुसरं कोणतं फूल असू द्या, पण दत्तात्रयांच्या पायाजवळील फूल आहे ना, त्या चरणाजवळील फूल आहे, ते फूल तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या पॉकेटामध्ये ठेवा। बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना, धनासंबंधीचे बरेच प्रश्न मिटवून जातील। तुमच्या जीवनामध्ये आहे ना, आता इथे कोणी म्हणेल का ही अंधश्रद्धा आहे, पण ही अजिबात अंधश्रद्धा नाही। दत्त जयंतीच्या दिवशी केलेले हे कार्य आहे ना, आपल्या जीवनामध्ये अफाट ऊर्जा निर्माण करत असते। आपलं मन आहे ना, त्या दिशेने निर्माण करत असते। म्हणून या दिवशी ही एक गोष्ट प्रत्येकानं करायची आहे। म्हणजे जर त्या फुलाची पाकळीसुद्धा आहे ना, आपल्या पॉकेटामध्ये जर आपल्याला ठेवता आली ना, तरीसुद्धा चांगलं आहे। बघा हा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आहे ना, भगवान दत्तात्रयांसह या लक्ष्मी नारायणाची देखील पूजा केल्यानं
धनसुख सौभाग्य वाढेल ना. सोबतच या दिवशी हे व्रत करून दत्तात्रयांची पूजा केल्यानं, घरात हवन केल्यानं आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होणार आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या परीनं आपण हा सण आहे ना तो साजरा करावा. भगवान श्री गुरुदेव दत्त बघा, यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळं या दिवशी दत्ताला पिवळी फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. म्हणजे आता बघा, आपल्या जवळ कुठे मंदिर असेल ना तर दत्तात्रयांच्या जवळ पिवळी फुलं जर आपण अर्पण केली ना तर त्यांचा विशेष फायदा आपल्याला होणार आहे. यामुळं भगवान दत्त आहेत ना, त्यांच्या भक्तांना होणारा त्रास आहे ना तो सुद्धा लगेच दूर होईल. आता प्रत्येकाच्या मनामध्ये इथे एक प्रश्न निर्माण झालेला असेल की आम्ही भक्ती मार्ग करत नाही, आम्ही काहीच करत नाही. मग आम्ही सुद्धा जर या दत्त जयंतीच्या दिवशी जर आम्ही सुद्धा या श्रोतामध्ये निर्माण झालो, या ऊर्जेमध्ये निर्माण झालो, आम्ही सुद्धा त्या दिवसापासून उपासना सुरू केली तर आम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल का बरं? तर नक्कीच होणार आहे. तुम्ही कितीही मागे कसे वागलेले असाल, कितीही वाईट कर्म केलेले असाल, पण सर्व काही तुम्ही भगवंताला जर शरण गेले ना की आजपासून माझ्या जीवनामध्ये होणारं कार्य आहे ना दुसऱ्याच्या सुखासाठी होईल, तर भगवंत तुम्हाला माफीसुद्धा करतो. पण आपली वृत्ती जोपर्यंत कमी होत नाही, आपली वृत्ती आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख सोडेल का बरं? कधीच सोडणार नाही. म्हणून हा संकल्प आहे ना सर्वात मोठा संकल्प मानला जातो. म्हणून या दिवशी आहे ना दत्तांची पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा पूर्णसुद्धा होतात ना. म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी हे दत्त तत्व आहे ना या पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेनं आहे ना 1,00,000 पटीनं कार्यरत असतं. म्हणजे हजारो पटीनं कार्यरत असतो. आणि त्या तत्वाचा फायदा आहे ना प्रत्येक भक्ताने घ्यावा. आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्यानं दत्त तत्वाचा अधिक लाभ जो आहे ना तो आपल्याला मिळत असतो. हे दत्त नामजप केल्यानं आध्यात्मिक उन्नती साधता येते ना, ज्यामुळं व्यक्तीला उच्च चैतन्याचा अनुभव येतो. या प्रारब्धामुळं होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी किंवा त्यावर मत करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी या दत्त नामजप मदत करतो ना. म्हणून दैनंदिन जीवनातील अडचणींवर समजा किंवा संकटांवर मात करण्यासाठी हा दत्त नाम एक प्रभावी उपायच आहे ना. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आहेत. ही सेवासुद्धा आपण जर केल्या ना तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे. म्हणजे आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा. ही एक वस्तू जर आपण अर्पण केली तर किती मोठा आपल्या जीवनामध्ये संकट जरी असेल ना ते सुद्धा आपल्या सुखाकडे निर्माण करेल. म्हणजे तुमची इच्छा आहे ना दत्तगुरु तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी सर्व दूर होतील. आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची अतिशय भरभराट प्रगती होईल. साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे ना हा तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्या उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला ती वस्तू अर्पण करायची आहे ना ते आपण आता पाहूया. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख कमी आहेत का बरं? आपल्या जीवन हे दुःखांनीच भरलेलं आहे ना. तर आपल्याला हा जो उपाय आहे ना हा दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे. म्हणजे आजपासून दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय जो आहे तो तुम्ही निश्चिंत राहून करू शकता. आणि तुम्हाला जर शक्य असेल ना तर आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज देखील हा उपाय करू शकता. म्हणजे आजपासून तुम्ही हा उपाय जर केला ना तर दत्त जयंतीपर्यंत बरोबर आता कमीत कमी 7 नाही तर कमीत कमी 3 दिवस तुमची सेवा आहे ना हा उपाय तुमच्या हातून काढायला हवा. हा उपाय अतिशय साधा आहे, अतिशय सोपा आहे. परंतु या उपायामध्ये तुम्हाला खूप अधिक कठीण फळ मिळणार आहे.
म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहेत. अगदी या दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तो नक्की करायचा आहे. साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा निवास आहे ना, हे निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे ना, ज्याला उंबराचं झाड असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे 21 गुणांनी परिपूर्ण असलेलं या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली श्री गुरुदेव दत्तांनी साधना केली होती. आणि या औदुंबराला या आपल्या भूतळावरील कल्पवृक्ष देखील मानलं जातं ना. आता या कथा सर्व तुम्हाला माहीत आहेत, ते सांगायची काही गरज नाही, कारण प्रभू विष्णूंनी या औदुंबराला आशीर्वाद सुद्धा दिला आहे की याला सदैव फळे येतील. म्हणून तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की उंबराच्या झाडाला 12 महिने फळं जी आहेत ना, ते आपल्याला निरंतर दिसतात. आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं ना, तर आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. म्हणून या झाडाचा जर आपण दर्शन केलं तर आपल्यामध्ये असलेली उग्रता जी आहे ती शांत होते. झाडाला प्रदक्षिणा घातल्या ना तर अपत्यप्राप्ती होते. म्हणून या औदुंबराच्या सेवेनं या जन्मजन्मांतरीची पापे जी आहेत ना, ती सर्व नष्ट होतात. या व्यक्तीच्या जीवनातील गरिबी पूर्णपणे नष्ट होते. जी काही वाईट कर्म केलेली आहेत ती सुद्धा नष्ट होतात ना, आणि इच्छित फळप्राप्ती सुद्धा होते ना. म्हणून या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी, श्री गुरु मूर्तींनी ही देखील ऋषींनी ही मंत्राची उपासना केली होती. म्हणून औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जेवू घातलं ना, तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ जे आहे ते मिळत असतं. म्हणून औदुंबराखाली बसून जर आपण निर्मळ मनानं शांततेनं जर जप केला ना, तर आपल्याला अनंत गुणांनी त्याचं फळ मिळणार आहे. आणि औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्यानं आपण स्नान केलं, आंघोळ केली, तर आपल्याला भागीरथी नदी आहे ना, तिच्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं. बघा, आता ही दत्त जयंती निमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली ना, तर धन धान्य संपत्ती आरोग्य ऐश्वर्य सर्व सुख प्राप्त होतं. म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजेच या उंबराच्या झाडाची पूजा करणं ते अतिशय फळदायी मानलं जातं. म्हणजे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा कोणतीही असू द्या, जसे की तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल, किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, घरात सुख शांती समृद्धी नांदावी, किंवा एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल, एखादं नवीन घर खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करायची इच्छा असेल, आणि आपल्या मुलांची पतीची चांगली प्रगती व्हावी अशी सुद्धा तुमची इच्छा असेल, तर सर्व इच्छा आहेत ना, त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून संकल्प करा. आणि हा संकल्प साधा नाही. हातावर जेव्हा आपण पाणी घेतो ना, तेव्हा भगवंताला आपण साक्षी देतो. भगवंत तेव्हा साक्षीदार असतो ना, तेव्हा आपण हे डोळे बंद करून हा संकल्प करावा. दत्तात्रयांना शरण जावं, म्हणावं, आजपर्यंत माझ्या हातून पापकर्म घडलेले असतील ना, मला क्षमा करा, मला तुमच्या जवळ घ्या. म्हणजे हे सर्व काही आहे ना, हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आणि उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका, त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकली तरी चालेल. आपला गुरुग्रह आहे ना, तो हळद टाकल्यानं बळकट होत असतो. तसेच आपलं शरीर आणि मन आहे ना, ते सुद्धा शुद्ध आणि पवित्र होतं ना. जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्या उपायाचं फळ आहे ना, ते लवकर मिळत असतं. यामुळे थोडंसं गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला ही वस्तू जी आहे
ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे. तर तुम्हाला एक तांब्याचा कळस घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आहे ना ते टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं ना ते टाकायचं आहे. यानंतर सोबतच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्याचबरोबर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहेत. त्याला थोडीशी हळद लावायची. त्या पिवळ्या अक्षता तुम्हाला तयार करायच्या आहेत. यानंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षता आणि हळद कुंकू अगरबत्ती या देखील सोबत घ्यायच्या आहेत. आणि थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा तो सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे, म्हणजे उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला ना की दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. यानंतर त्या वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, अगरबत्ती लावायची आहे आणि जे जल आहे ना ते सुद्धा आपण आता अर्पण करायचं आहे. जे तुम्ही 21 पिवळे तांदूळ करून घेतलेले आहेत ना त्या अक्षता तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आहे ना तो 21 वेळा म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणत असताना हे 21 तांदूळ आहेत ना त्या झाडाच्या खोडाजवळ म्हणजे मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर ही चणा डाळ आणि गुळ जो आहे ना तो सुद्धा तिथे तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचा आहे. यानंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुलं असतील म्हणजे झेंडूची पिवळी फुलं असतील तरी चालतील तर ते अर्पण करा. पिवळ्या रंगाची मिठाई जरी असेल तरी चालेल ती सुद्धा अर्पण करायची आहे. कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत ना पिवळ्या रंगाचे पदार्थ आहेत ते दत्तात्रयांना खूप प्रिय आहेत. यानंतर आपल्याला या झाडाला 11 किंवा 21 किंवा तुम्हाला शक्य असतील तर 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो प्रभावी मंत्र आहे ना या मंत्राचा जप करता करता घालायचे आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःख असू द्या, संकट असू द्या, अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे भगवान श्री गुरुदेव दत्तांना आहे ना ती प्रार्थना करायची आहे. कारण दत्त म्हणजेच बघा भगवंतच आहेत ना, म्हणून तुमच्या जीवनामध्ये हा दत्तात्रयांचा हा अवतार आहे, हा ऊर्जेचा स्रोत आहे. तुम्ही जीवनामध्ये काही स्वप्न पाहिलेली असतील ना, जर तुम्ही कर्मामध्ये असाल तर तुम्हाला 100% फरक पडणार आहे. हा संकल्प आहे ना एवढा मोठा संकल्प वर्षातून एकदाच येत असतो आणि हा संकल्प साधा नाही. तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना ती सत्यामध्ये उतरवणारा संकल्प आहे. यानंतर त्या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केलं आहे ना तिथली थोडीशी ओळी माती तुम्हाला घरी घेऊन जायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर औदुंबर वृक्षाचं थोडंसं मूळ जे आहे जे तुम्हाला आपल्या सोबत घरी आणायचं आहे आणि या दोघांची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. या दत्त जयंतीपर्यंत ही पुडी आहे ना तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि दररोज देवांची पूजा करताना त्या मातीची आणि औदुंबर वृक्षाच्या त्या मुळाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि दत्त जयंतीनंतर ही जी माती जी आहे ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. किंवा तुमच्या घरी जर झाडं असेल ना तर त्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ती माती टाकू शकता.
आणि औदुंबर वृक्षाचं जे मूळ आहे ते आपल्या तसंच आपल्या देवघरामध्ये वर्षभर ठेवलं तरी चालेल. त्याची आपल्या देवांच्या बरोबर वर्षभर देखील पूजासुद्धा होईल. तर हा अतिशय साध्या पद्धतीचा उपाय आहे ना, जो आपण दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकता. तुम्ही आजपासून हा दत्त जयंतीपर्यंत दररोज हा उपाय केला ना तरीसुद्धा चालेल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करा. 2-3 दिवस किंवा 5 दिवस, अगदी दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा हा उपाय आहे तो जरूर तुम्ही करा. जितक्या जास्त दिवस हा उपाय तुम्ही कराल ना तितका अधिक पटीनं फळ तुम्हाला मिळणार आहे. हा जो उपाय आहे तर हा फक्त 2 मिनिटांचा उपाय आहे ना, परंतु हा उपाय अगदी श्रद्धेनं आणि मनोभावे निष्ठेनं केला ना तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. स्वतःहून तुमच्या घरातून या आयुष्यातून त्या अडचणी निघून जाणार आहेत. म्हणून प्रत्येक जीवाला सांगणं आहे की तुमचं जीवन तुम्ही कसं जगत आहात ना, दुःखी आहात का सुखी आहात हे सर्व विसरून जा आणि दत्तगुरूंना शरण जा. दत्तगुरूंना माफी मागा. हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये झालेले काही वाईट कृत्य असतील ना ते सर्व क्षमा करा आणि माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा, माझ्या जीवनामध्ये समाधान निर्माण करा. दत्तगुरू तुम्हाला क्षमा करून घेतील आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.